Yes, good afternoon, all of you. Last साल ट्रायल होती आपली हायड्रोलायसिस पाहत होतो आपण. काय लक्षात? हायड्रोलायसिस म्हणजे काय? The reaction in which the cations or anions or both the ions of salt react with the ions of water to produce acidity, alkalinity, or sometimes neutrality also. It's called as hydrolysis. And lक्षात? What is hydrolysis? The reaction in which cation, anion, or both the ions of salt react with the ions of water to produce acidity, alkalinity, or sometimes neutrality also. कधी कधी काय करतो? न्यूट्रल पण करतो. इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस. हे आपण मागे पाहत होतो. या धड्यामध्ये आपण चार साल्ट पाहत होतो. चार साल्ट कोणकोणते पाहिले होतो आपण? आहे लक्षात? विचार दोस फोर साल्ट. चार साल्ट पाहत होतो आपण. राइट, चार साल्ट कोणते पाहत होतो आपण? साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस, है ना? चार साल्ट पाहत होतो आपण. साल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस, स्ट्रॉन्ग ऍसिड, वीक बेस, है की नाही? राइट, हाँ. स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस, वीक, स्ट्रॉन्ग ऍसिड, वीक बेस, वीक ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस. आता आज पाहू वीक ऍसिड, वीक बेसची साल्ट. राइट, चार प्रकारचे साल्ट म्हटलो मी. यामध्ये आपले तीन संपले. आता एक चौथी जी लास्ट राहिलेली आहे ती साल्ट पाहतो आपण. दॅट इज द साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. विल सी टुडे द साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. वीक ऍसिड अँड वीक बेस. वीक ऍसिड अँड व्हॉट? वीक बेस. साल्ट ऑफ वीक ऍसिड, वीक बेस. याचे परत आज आपल्याला तीन प्रकार पाहणार आहोत आपण. या साल्टचे देर आर थ्री टाइप्स. मीन्स इट मे बी ऍसिडिक, इट मे बी बेसिक, और इट मे बी न्यूट्रल. तीन याच्या शक्यता आपल्याला पाहायचे आहेत. तीन पॉसिबिलिटीज असतील. ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल किंवा काय असू शकेल, न्यूट्रल असू शकेल. तर आपण ते तिन्ही पाहूत वन बाय वन. एक साल्ट पाहूत आपण. जसं आतापर्यंत आपण पाहिलं होतं स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेसची साल्ट आपण पाहिलं होतं मागे. कोणती होती? NaCl, है ना? स्ट्रॉन्ग ऍसिड, वीक बेसची पण साल्ट पाहिलं होतं आपण. स्ट्रॉन्ग ऍसिड आणि कोणती? वीक बेसची. ती कोणती होती साल्ट? कॉपर सल्फेट होती. आणि त्यानंतर आणखीन एक साल्ट पाहिली होती आपण, वीक ऍसिड आणि स्ट्रॉन्ग बेस. त्यानंतर कोणती? वीक बेस आणि स्ट्रॉन्ग ऍसिड. वीक बेस होता आणि काय होता? स्ट्रॉन्ग ऍसिड. ती झाली दुसरी नंबर कॉपर सल्फेटची. तिसरी पाहिली होती आपण स्ट्रॉन्ग बेस आणि वीक ऍसिड. स्ट्रॉन्ग बेस आणि वीक ऍसिडची साल्ट आपण काल पाहिली होती CH3COONA. काल कोणती पाहिली होती? आहे लक्षात? CH3COONA. असंच एक साल्ट पाहतो आज, वीक ऍसिड आणि वीक बेसची साल्ट आहे. त्या साल्टचं नाव आहे BA. एक साल्ट समजा, इट इज द साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. कन्सिडर अ साल्ट. BA इज व्हॉट? साल्ट. BA काय आहे? साल्ट आहे. ही साल्ट आहे वीक ऍसिडची. वीक ऍसिड असेल याच्यात HA. वीक ऍसिड कोणता असेल? HA. ऍसिड म्हणजे काय असतो? HA. आणि बेस असेल असंच वीक बेस. वीक बेस म्हणजे कोणता असतो? BOH. मला माहित आहे बेस म्हणजे काय असतो? BOH. माहित आहे ना तुम्हाला? बेस म्हणजे काय असतो? BOH. ऍसिड म्हणजे काय असतो? HA. ऍसिड HA, बेस BOH, ऍसिड HA. ठीक आहे. मग ही साल्ट कशी डिसोशिएट होईल? ओके, when the salt is dissolved in water, BA salt dissociate. How it dissociates? It dissociates BA. BA when it dissolved in water, then it forms BA when it dissolved in water or aqueous. aqueous लिहू शकता तुम्ही. कसे आयन बनवतील हे? B+ आयन बनेल आणि A-. कसे बनतील? aqueous. पहिलं आपली पायरी काय असते? याला वाटर मध्ये डिसॉल्व्ह करायचं. ठीक आहे.
त्यानंतर आयन बनवतो आपण, 2 आयन बनवतो. आतापर्यंत झालेलं तसंच करायचं याचं पण. ही साल्ट पण त्याच स्टेपने प्रोसीड होणार. It also goes, the process of hydrolysis is same for this salt also. This is the salt of weak acid and weak base. Up till now the 3 salt as we see in the same procedure we will follow. So by using this procedure we have formed the 2 ions. This is called as what? Cation, and this is called as what? Anion. है ना, 2 आयन बनवून टाकायचे. कोणते कोणते? एक कॅटायन बनवायचं आणि एक आयन बनवायचं. नंतर दोघाला बी आपल्याला रिॲक्ट करावं लागते, आहे की नाही. आपण अजून परत रिॲक्ट करून पाहतो आयनला, है ना. आयनला कोणासोबत रिॲक्ट करतो आपण आता? आयनला कोणासोबत रिॲक्ट करतो आता? हे आयन तयार झाले ना, आयन. हां, तर या आयनला वॉटरसोबत रिॲक्ट करायचं असते. आयन रिॲक्ट्स विथ कोणासोबत असते आता? वॉटरसोबत. म्हणजे हे आयन तयार केलो आपण. आता दोन्ही आयन वॉटर सोबत रिॲक्ट होतात. स्ट्रॉंग मध्ये काय झाली होती? फक्त स्ट्रॉंग मध्ये दोन्ही रिॲक्ट नाही झाले होते पहिल्या साल्ट मध्ये, कारण पॉसिबल प्रोडक्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बनला होता, है ना. पॉसिबल प्रोडक्ट जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बनतो तर तो कंप्लीट आयोनाइज होऊन जातो किंवा डिसोशिएट होऊन जातो कंप्लीट. त्याच्यामुळे हायड्रोलायसिस होते का? नो हायड्रोलायसिस. पण इथं हे जे आयन तयार झालेले आहेत, आता ह्या आयनला आपल्याला वॉटर सोबत रिॲक्ट करायचं. Ba, ओके, Ba प्लस A मायनस, ओके, B प्लस A मायनस वेन ऑन रिॲक्ट विथ वॉटर. वॉटर सोबत रिॲक्ट केलं तर हे काय बनवते? BOH. पाण्यामधला काय घेते? पाण्यामधला OH, आणि यानं काय घेते? H. म्हणजे परत आपलं हेच बनून जाते, कोणतं? HA आणि BOH, आणि काय बनते? HA. जर B प्लस A मायनसला वॉटरमध्ये रिॲक्ट केलं आपण तर BOH ॲक्वियस, आणि HA पण काय होतो? ॲक्वियस बनतो. ठीक आहे. आता यावरून तुम्ही काय सांगू शकाल? इथं दोन्ही शक्यता आहेत. OH पण बनले आणि काय बनले? H पण बनले. म्हणजे इथं पॉसिबिलिटी काय असेल? इट मे बी ॲसिडिक बी असेल, बेस बी असेल, न्यूट्रल बी असेल. तिन्ही बी शक्यता असतात. मी आताच म्हटलं तुम्हाला, इट मे बी ॲसिड ऑर बेस और काय असू शकते? न्यूट्रल पण असू शकते. हे डिपेंड असते. आता हे कशावर डिपेंड असेल? स्ट्रेंथ ऑफ ॲसिड, यांच्या स्ट्रेंथवर अवलंबून असते. यांची स्ट्रेंथ म्हणजे इक्विलिब्रियमचा कॉन्स्टंट असतो. हे वीक आहे म्हणून कसं होते? डबल रेषा काढायची वीक, आणि कंप्लीट डिसोशिएट झाली तर एकच काढायची. कंप्लीट झाली तर काय करायचं? एकच बाण. ही कशी आहे? वीक असल्यामुळे कंप्लीट डिसोशिएट नाही होते, म्हणजे स्ट्रेंथ यांची हे इक्विलिब्रियम असते. याला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. या साल्ट मध्ये हा नवीन पॉइंट आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आठवते का तुम्हाला? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिनोटेड बाय कशाने असतो? या साल्ट मध्ये आपल्याला हा नवीन पॉइंट पाहायचा आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिनोटेड बाय कशाने असतो? नाही माहित. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिनोटेड बाय, सांगा सांगा फास्ट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय K. व्हेरी गुड. ॲसिड असेल तर? ॲसिड असेल तर काय असतो? K. हे शिकवलं होतं तुम्हाला. ॲसिड असेल तर K, बेस असेल तर KB, असं म्हटलं होतं ना आपण, विनायक. बेस असेल तर KB, ॲसिड असेल तर K. तर 3 शक्यता मी जे म्हणालो, कोणत्या 3 शक्यता म्हणालो आपण? एक तर ॲसिड असेल, किंवा बेस असेल, किंवा काय असेल? न्यूट्रल पण असेल. असू द्या. तर कशावर अवलंबून असते म्हटलो मी? स्ट्रेंथवर. कशावर अवलंबून असते? तिन्ही पॉसिबिलिटी स्ट्रेंथवर. तर कसं कसं? स्ट्रेंथ Ka. जर Ka मोठा असेल Kb पेक्षा, पहिली पॉसिबिलिटी. Ka म्हणजे ॲसिड मोठा आहे, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय असतो? K. क्या नावले? K. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय म्हणावं? K. Ka इज ग्रेटर दॅन Kb. यावेळी काय होतो? इट इज ॲसिडिक. दुसरी शक्यता, Kb मोठा आहे किंवा Ka छोटा आहे. Ka इज स्मॉलर दॅन कोणापेक्षा? Kb. म्हणजे कोण मोठा आहे? Kb मोठा आहे. इथं कोण मोठा आहे? Ka मोठा आहे. जर Ka मोठा असेल तर काय असतो? ॲसिडिक. जर Kb मोठा असेल तर काय असतो? बेसिक. बाकी सोपं आहे. Ka मोठा असेल तर काय असतो? ॲसिडिक. Kb मोठा असेल तर काय असतो? बेसिक.
वा व्हेरी गुड, बेसिक, वा 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 बेसिक. के मोठा असेल तर काय असतो? ॲसिडिक. के बी मोठा असेल तर काय असतो? बेसिक. दोन्ही सेम असलं तर काय असतो? दोन्ही सेम असलं तर के आणि के बी न्यूट्रल. व्हेरी गुड. के आणि के बी. तिसरा बघा आता, जर के आणि के बी बरोबर आहेत मग कसा असतो? न्यूट्रल. हे तिन्ही शक्यता आपण पाहणार आहोत 3 साल्ट घेऊन. कळलं आता? चौथा प्रकार चालू आहे आपला. याच्यामध्ये आता 3 प्रकार पाहायचे आहेत. पहिली हे प्रकार पाहू, अशी साल्ट की ज्यामध्ये के जास्त असेल. यामध्ये काय असेल आता? अशी साल्ट. दुसरी काय असेल? अशी साल्ट ज्यामध्ये काय जास्त असेल? दुसऱ्या साल्टमध्ये काय जास्त असेल? दुसरी साल्ट. अशी साल्ट ज्यामध्ये काय जास्त असेल? के बी जास्त असेल. अशी साल्ट ज्यामध्ये के बी, हा बी नाही फक्त के बी. तिसरी साल्टमध्ये काय असेल? दोन्ही समान असेल. तरी आपण तिन्ही प्रकार पाहू. पहिला प्रकार कोणता पाहू? के अँड के बी विल बी द सेम. ओके, लक्ष द्या आता, सिरियस घ्या. हां, सोपं आहे म्हणून सोपं नाही समजायचं. आता पहिला पाहू, के ग्रेटर दॅन के बी अशी कंडिशन वाली साल्ट. ओके, फर्स्ट साल्ट पाहू. साल्ट ऑफ, परत ही कोणाचीच आहे, साल्ट ऑफ वीक ॲसिड असेल याच्यात पण. वीक ॲसिड अँड वीक बेस. वीक ॲसिड आणि काय असेल? मात्र वीक बेस. तिघामध्ये पण आता जे म्हटलो ना मी, ॲसिड असतो, बेस असतो आणि न्यूट्रल असतो. तुम्ही म्हटलं नाही? ॲसिड असतो, बेस असतो, न्यूट्रल असतो म्हटलं की नाही? हां, तर या तिघांमध्ये तिघांची पण साल्ट कोणती असेल? बघा किती विशेष आहे. तिघांची पण साल्टमध्ये ॲसिड कसा असेल? वीकच. बेस बी कसा असेल? वीकच. दोन्ही बी वीक वीक असेल. हां हां, ॲसिड बी वीक आणि बेस बी वीक असेल. तर याच्यामध्ये पहिलं काय म्हणायलो आपण होतो? के ए इज ग्रेटर दॅन के बी. याचा एक्झाम्पल पाहूत आपण. एक एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल वी विल सी द साल्ट दॅट इज द NH4F, अमोनियम फ्लोराईड. ही साल्ट आहे म्हणा. बघा कुठून आणले काय, NH4F. कोणती साल्ट आहे? NH4F साल्ट आहे. हां, ही काय आहे? साल्ट आहे. या साल्टला पहिली पायरी आपण काय करतो? या साल्टला डिसोशिएट करून पाहूत आपण. कसे आयन बनतील याचे? NH4F ॲक्वियस. जर याला पाण्यात टाकलं याचे आयन बनतील, है ना? कोणते आयन बनतील माहिती आहे तुम्हाला? एक NH4+ बनते आणि F- बनते. आता आपण सर्वात आधी या साल्टमध्ये वीक ॲसिड कोणता आहे आणि वीक बेस कोणता आहे? इट इज अ साल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. वीक ॲसिड आहे याच्यात HF. वीक ॲसिड कोणता आहे? HF. आणि वीक बेस आहे बघा HF असेल. HF असेल तर बेस काय असेल याच्यात सांगा? वीक ॲसिड HF असेल, है ना? तर बेस काय असेल या साल्टमध्ये? साल्टमध्ये बेस NH4, NH3 कसं असेल साल्ट? HF. F काढला त्याच्यातला फक्त. आता काय राहिला? NH4. NH4 ला काय करावं लागते पण? NH4 ला F ला H दिलो आपण, तर NH4 ला काय द्यायचं? F ला H द्यायलो, तर NH4 ला काय द्यावं? OH द्यावं ना. मग पूर्ण काय नाव होईल त्याचं? NH4OH. बेस कोणता असेल याच्यात? NH4OH. ॲसिड कोणता असेल? HF. बेस कोणता असेल? NH4OH. NH4H ॲक्वियस मध्ये टाका, आयन भेटतील असे. NH4+ आयन, हे पण आयन. एकेका आयनला वॉटर सोबत रिॲक्ट करायचं. नंतर एकेका आयनला काय करायचं म्हणालो मी? वॉटर सोबत रिॲक्ट करायचं. NH4+ रिॲक्ट विथ वॉटर. साल्टचे डिसोसिएशन झाले, कळाले? हे काय झाले? साल्टचे डिसोसिएशन करायचं. एक लक्षात ठेवा, 3 नंतर मग आपोआप लक्षात राहतात तुमच्या. ही पहिली थोडं समजून घ्या कसं आहे याचं प्रोसिजर. पहिली थोडं समजून घ्या, जमान काय गडबड करू नका.
गडबड करू नका, म्हणजे इतकं दमाने की काहीच नाही समजून घ्यायचं असं नाही करायचं. NH4F म्हणजे काय, NH4 प्लस प्लस काय F मायनस. मग काय आहेत आयन, NH4 प्लस ला वॉटर सोबत आणि कोणाला वॉटर सोबत, F मायनस ला सुद्धा आपल्याला रिॲक्ट करावं लागेल कोणासोबत, वॉटर सोबत. जर NH4 प्लस ला वॉटर सोबत रिॲक्ट केलं काय बनेल, NH4OH बनून जाते बेस, हे बनते NH4OH. आणि जर NH4OH बनला, NH4 काय बनला, OH बनला, तर याला 2 वॉटर लागतील. किती वॉटर लागतील, 2 वॉटर. मग एक काय राहतो अजून याच्यात, H3O प्लस राहतो, है की नाही. H किती आहे इथं, 4, बघा झाले 4H. आता HF ला रिॲक्ट केलो आपण तर काय बनते, F मायनस ला रिॲक्ट केलो वॉटर सोबत, F मायनस ला रिॲक्ट केलो वॉटर सोबत काय बनतो, HF बनतो आहे ना. HF प्लस काय राहतो आता सांगा, HF प्लस बाय प्रोडक्ट काय राहतो, HF प्लस बाय प्रोडक्ट OH मायनस, OH काय राहतो मायनस, बाय प्रोडक्ट OH मायनस. जर H3O प्लस असेल तर ऍसिड असते, हे असेल तर बेस. पण असा आपला पॉइंट आहे Ka आणि Kb चा पॉइंट आहे आपला पॉइंट काय, Ka व Kb. तर HF जे आहे Ka, HF काय Ka आणि NH4OH चा Kb, याची व्हॅल्यू आहे Kb ची. The value for NH4OH Kb is 1.8 into 10 to the power of -5. ही व्हॅल्यू पाठच ठेवायची. किती आहे ही व्हॅल्यू, 1.8 into 10 to the power of -5. याची व्हॅल्यू Ka ची आहे, this value is 7.2 into 10 to the power of -4. Ka काय जास्त आहे बघा, हे जास्त आहे Ka, -4 आहे. मायनस संख्या जेवढी छोटी तेवढी मोठी असते. कोण मोठा आहे बघा, Ka मोठा आहे की नाही, मग हा कोण मोठा आहे, Ka मोठा आहे. Kb कसा आहे, स्मॉल आहे. समजायले काय, उगाच नाही समजायले हा राईट हो. हां Ka किती आहे, 7.2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 आणि Kb किती आहे, सोपा आहे की रे, 1.8 इंटू किती आहे 10 टू द पॉवर ऑफ -8. कोण मोठा आहे मग, काय वाला मोठा असतो, Ka वाला मोठा असतो का Kb वाला, Ka वाला मोठा आहे. बरोबर. मग Ka वाला मोठा असला तर याचा अर्थ काय, हे Ka जास्त आहे, Ka जास्त आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की मोर H3O आयन बनतील. याचा अर्थ असा काय बनते, मोर H3O आयन इज फॉर्मड. मग मोर H3O आयन फॉर्म झाले, जरी दोन्ही काय आहेत वीकच आहेत, हे पण वीक आहे, हे पण वीक आहे, ऍसिड पण वीक आहे आणि काय बेस पण कसा आहे वीक आहे. दोन्ही पण जरी वीक आहेत तरी मोर H3O आयन तयार व्हायले. H3O आयन काय तयार होतील, जास्त तयार होतील. का, कारण यांचा Ka जास्त आहे. ओके, Ka काय जास्त आहे, म्हणजे HF काय स्ट्रॉंग, HF ही स्ट्रॉंग ऍसिड आहे कोणापेक्षा, NH4OH बेस पेक्षा. NH4OH बेस पेक्षा तो काय स्ट्रॉंग ऍसिड आहे. कशावरून कळते आपल्याला, त्याच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून कळते, ही किंमत आहे फक्त याच्यात. मोर H3O तयार झाले तर सोल्युशन काय होतो सांगा आता फायनली, मोर H3O तयार झाले तर सोल्युशन ऍसिडिक तयार होईल. व्हेरी गुड. काय होईल सोल्युशन, सोल्युशन विल बी ऍसिडिक. मोर H3O असेल तर सोल्युशन विल बी फायनली काय होईल आपला, ऍसिडिक होऊन जाईल. तर हे उत्तर आहे याचं, एवढं लिहायचं पूर्ण. एक दुसरी साल्ट घेऊ, मग तुम्हाला त्याच्यात कळायला पाहिजे. राईट, लगेच आपण एक एक्झाम्पल पाहू. तसा हेच करा सगळे पायऱ्या, असेच सांगा मला. साल्ट कोणती घेतली होती आपण, NH4F. साल्टला काय करायचं बघा, सगळ्या पायऱ्या परत सांगायलो. ईश्वर समजलं, ईश्वर आहे की नाही, नाही नो, चला समजलं का, ईश्वर समजलं, शिंदे हां समजेल, हां व्हेरी गुड. बघा पहिली पायरी काय, याच्यात सगळ्या पायऱ्या लक्षात ठेवायची. पहिली पायरी काय,
याचं काय करायचा, कोणती तुम्हाला साल्ट दिली, कोणती साल्ट देतात तर तुम्हाला कळायला पाहिजे वीक आहे का स्ट्रॉंग आहे, वीक आहे का बेस, हे पाहायचं याच्यात. HF असला, HF ऍसिड कसा असतो, वीक ऍसिड, हे पाठ झालं पाहिजे. हां NH4OH ऍसिड बेस कसा असतो, वीक बेस, हे माहित असलं पाहिजे तुम्हाला. NaOH दिला तर कसा बेस असतो, NaOH दिला तर बेस कसा असतो, स्ट्रॉंग असतो. KOH दिला तर बेस कसा असतो, स्ट्रॉंग असतो. H2SO4 दिला तर ऍसिड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. HNO3 दिला तर ऍसिड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. तुम्हाला साल्ट देतात, साल्ट वरून ऍसिड बेस काढायचे असतात आपल्याला. साल्ट वरून ऍसिड बेस काढता येतात का, तुम्हाला साल्ट दिली तर त्याचे ऍसिड बेस काढता येतात का? पहिली पायरी काय करायची, साल्ट दिलं तर ऍसिड बेस काढायचे त्याच्यामधले, काढता येते. कोणती साल्ट दिलं तर त्याच्यातले ऍसिड बेस काढता येतात का, येतात, नाही येतात. कोणती साल्ट दिली तर त्याच्यातली ऍसिड बेस काढता यावं तुम्हाला. कसं, उदाहरणार्थ NaCl दिला, NaCl दिला तर कसं काढणार तुम्ही ऍसिड बेस कोणते, NaCl मध्ये ऍसिड बेस कोणते. NaCl जर दिलं तर कोणते ऍसिड बेस पासून तयार होते, NaCl दिलं तर ऍसिड बेस, NaCl मध्ये ऍसिड बेस असतात ना, कोणत्या ऍसिड व बेस पासून तयार होते NaCl, नाही येते. NaCl जर दिली तर तुम्हाला ऍसिड बेस येतात की नाही, पटकन सांगा की रे. NaCl मध्ये ऍसिड कोणता असतो, ऍसिड सांगा फक्त पहिला, ऍसिड कोणता असतो. HCl ऍसिड, NaCl मध्ये ऍसिड कोणता असतो, ऍसिड, ऍसिड NaCl मध्ये ऍसिड कोणता असतो. जसं NH4Cl मध्ये बेस कोणता आहे, NH4OH, ऍसिड कोणता आहे, HF. असं काढता यायला पाहिजे तुम्हाला. पहिलं NaCl दिलं असं, NaCl मध्ये ऍसिड कोणता असतो, HCl, बेस कोणता असतो, NaOH. हे काढता यायला पाहिजे तुम्हाला कोणत्याही साल्टचं. येते आता, समजलं, येते. आता एक देऊ उदाहरण, सांगता येते. एक उदाहरण देतो दुसरा, याच्यात सांगा ऍसिड बेस कोणते आहेत. ऍसिड बेस सांगायचे, KNO3, KNO3 मधले ऍसिड बेस सांगा, KNO3 मधले ऍसिड बेस सांगा. कसं सांगणार तुम्ही, ऍसिड कोणता असेल, ऍसिड कोणता असेल, KNO3 मध्ये ऍसिड कोणता असेल. बघा किती हुशार, ऍसिड बेसच माहित नाही, मग हे काय समजणार तुम्हाला. KNO3 मध्ये ऍसिड काय, NaCl चं सांगितलं ना मी, तसं सांगा. KN बेस आहे, व्हेरी गुड. बेस कसा असेल रे, NaOH कुठून आला आता, KNO3 आहे ते, KNO3. Na कुठं आहे, सोडियम नाहीच त्याच्यात, सोडियम कुठं दिसायला तुला, KNO3 आहे, सोडियम कुठं दिसायले. काय असेल बेस, काय असेल आणि ऍसिड काय असेल, KNO3 असेल. KNO3 असेल तर ऍसिड कोणता असेल आणि बेस कोणता असेल, नाही सांगता. NaCl चं सांगितलं ना मी, तसं सांगा पाहून. बघा इकडे NaCl चा पाहून सांगा. पोटॅशियम नायट्रेट, फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युला सांगा फक्त, नाव ते सांगू नका, नाव सांगू नका, फॉर्म्युला. ऍसिड कोणता असेल, बे NaCl मध्ये ऍसिड K असते का फक्त, KNO3 तर मी सांगितलं की मला, KNO3 साल्ट सांगितलेली आहे, ऍसिड कोणता असेल, काय सांगू नका उगा. KNO3 ऍसिड कोणता असते, ऍसिड माहित नाही तुम्हाला कोणकोणते ऍसिड आहेत, ऍसिड माहित नाही कोणकोणते ऍसिड आहेत, कोणकोणते ऍसिड असतात. NaCl मध्ये ऍसिड कोणता आहे बघा इकडं, NaCl मध्ये सांगितलं ना, तसं सांगा घ्यायचं.
सांगा पटकन आता, इतका वेळ लावू नका. NaCl मध्ये ऍसिड आहे तसं सांगा. सांगा कोणता आहे? KOH. व्हेरी गुड. आता कसं आलं सांगता? KOH. KOH कटला तर ऍसिड सांगायचं काय? बेसला OH लावायचं, ऍसिडला H लावायचं. ऍसिड कोणता असेल? K कटला, आता काय राहिला? NO3 राहिला. ऍसिड कोणता असतो मग? ऍसिड असतो का? अजून तेच आणायला तू. N कुठून आणायले? ऍसिड कोणता असते? ऍसिड मध्ये H लावावं लागतं. HNO3. NO3H नसते. हा बरोबर आहे ते फॉर्म्युला, पण कसं लिहिला तू? NO3H नसते, HNO3 असते है ना. हा विनायक, काय असतो? HNO3. तर असं कोणतं बी साल्ट दिलं तर तुम्हाला त्याच्यातले ऍसिड बेस काढता आला पाहिजे. हे कळालं पाहिजे तुम्हाला पहिलं. कोणती साल्ट दिली तर त्याच्यातले ऍसिड बेस काढता यावं. आणखीन एक उदाहरण देतो, सांगा बरं याचं सांगा बरं. कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट मध्ये ऍसिड बेस कोणते असते? कॉपर सल्फेट मध्ये ऍसिड बेस कोणते असेल? ऍसिड कोणता असतो? बघा हुशार अजून तेच. कॉपर सल्फेट मध्ये ऍसिड कोणता असतो? ऍसिड H2SO4 असतो. बेस COH. ठीक आहे, बेस COH 2 टाइम्स असते हा कॉपर सल्फेट. आता सांगा बरं आणखीन एक लास्ट आहे आणखीन एक. आणखीन एक साल्ट आहे. कोणती दिली तर काढता यायला पाहिजे तुम्हाला. मी सोपं द्यायलो, अवघड दिलो तर मग काढता येणार नाही तुम्हाला, आहे की नाही? ते एक टेन्शन. CH3COONA आहे. CH3COONA. CH3COONA याचे सांगा ऍसिड बेस. CH3COONA ऍसिड, CH3COH ऍसिड, आणि बेस Na+ असते का बे? बेस काय असते? NaOH असतो बेस, राईट. आता एक दुसरी साल्ट पाहतो आपण. ही झाली होती पहिली. आता दुसरी काय जास्त असतो म्हणलो आपण? Kb जास्त असतो Ka पेक्षा, राईट. Kb जास्त असेल आता कोणापेक्षा? पहिल्या याच्यात काय होता? कोण जास्त होता पहिल्या याच्यात? पहिल्या याच्यात कोण जास्त होता? पहिल्या याच्यात K जास्त होता. आता काय? कोण जास्त आहे आता? Kb. ठीक आहे. एक साल्ट द्यायलो, एक्झाम्पल आहे आता याचं. अमोनियम सायनाइड देतो तुम्हाला. काय देतो आता? अमोनियम सायनाइड. एक साल्ट आहे, अमोनियम आहे, सायनाइड आहे. ही साल्ट आहे, वीक ऍसिड आहे याच्यात, आणि वीक बेस पण आहे. वीक ऍसिड पण आहे आणि वीक बेस पण आहे. वीक ऍसिड कोणता आहे याच्यात सांगा? वीक ऍसिड. विच इज वीक ऍसिड इन दिस साल्ट? ऍसिड कोणता असेल? येईल नाही येईल सांगा. ऍसिड HCN असतो. ऍसिड कोणता असतो? HCN. हे ऍसिड आहे, हे पण HCN काय असतो? ऍसिड असतो. अमोनियम हायड्रॉक्साईड आपण आताच पाहिला होता. अमोनियम हायड्रॉक्साईड. काही काही नवीन असतात, पण हे सगळे तुम्हाला यायला पाहिजे. आता नाही यायले मी ते सांगतो, पण येते ते तर सांगा की, आहे की नाही? नाही यायले मी सांगतो तुम्हाला. तर दोन आहेत, कळाले? एक HCN आहे, आणि आता याचा बेस असेल तर काय असतो? त्याचा बेस असेल तर Kb. ऍसिड असेल तर काय असतो? ऍसिड असेल तर काय असतो? K. बेस असेल तर, ऍसिड असेल तर K. बेस असेल तर Kb. Kb म्हणायचं, K नाही फक्त. Kb आताच पाहिला होता आपण. NH4OH चा Kb आताच पाहिला होता आपण. किती असतो? NH4OH चा Kb आता पाहिला होता. सांगितलं होतं तुम्हाला किती असतो? 1.8 into 10 to the power of किती होता? 1.8 into 10 to the power of -5 होता, है की नाही?
आता याचा के आहे 4.0 आहे इंटू 10⁻⁻10 आहे. 10⁻⁻ किती आहे? -10 आहे. ठीक आहे. आता सांगा कोण जास्त आहे? मायनस संख्या मोठी काय असते? छोटी असते. 10⁻⁻10 मोठी आहे. मोठी आहे म्हणजे काय असते? छोटी आहे. छोटी आहे म्हणजे मोठी असते मायनस संख्या. तर पहा के आपलं के बी स्ट्रॉंगर आहे, के बी ग्रेटर आहे. के बी इज ग्रेटर. सो 1.8 इंटू 10⁻⁻ किती आहे के बी? -5. तर 1.8 इंटू 10⁻⁻5 कसा आहे? मोठा आहे. आणि के कसा आहे? छोटा आहे. दोन व्हॅल्यू आहे याच्यातले, लक्षात ठेवा. कोणते कोणते दोन व्हॅल्यू म्हणायचे? एक के आणि दुसरा कोणता? के बी. आलं लक्षात? के व के बी हे दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता पुढे पहिली पायरी काय केलं होतं आपण? मागचं आठवते? NH4CN ला डिझॉल्व्ह केलं होतं आपण, ॲक्वियस मध्ये टाकायचं. NH4CN ला ॲक्वियस मध्ये टाकला काय भेटतो म्हटलं होतं मी? NH4CN ॲक्वियस मध्ये टाकला काय भेटतो? NH4 प्लस आयन भेटेल आणि प्लस काय भेटेल? CN मायनस. हे काय असते? हे पण ॲक्वियस ॲक्वियस. हे काय असते म्हणलं तर काय म्हणावं? ॲक्वियस ॲक्वियस. ठीक आहे. या आयनला आता रिॲक्ट करतो आपण परत कोणासोबत? वेगवेगळं रिॲक्ट करायचं वाटर सोबत. याला वेगळं, याला वेगळं. NH4 प्लस ला वेगळं आणि CN मायनस ला वेगळं रिॲक्ट करावं लागणार आपल्याला. कोणासोबत रिॲक्ट करावं लागणार? वाटर सोबत. वेन NH4 प्लस रिॲक्ट विथ द वॉटर, आताच पाहिलं होतं आपण, दोन घ्यायला पाहिजे होतं म्हटलं होतं मी. इट फॉर्म्स NH4OH. काय बनवतो? NH4OH प्लस काय निघतो? H3O. प्लस काय निघतो? H3O. CN मायनस आहे, मग याचं काय बनतो? HCN बनतो. HCN. इट फॉर्म्स HCN बनला, राईट. तर काय राहतो? HCN झाला तर काय राहतो? बाय प्रोडक्ट प्लस काय काय राहणार? बाय प्रोडक्ट OH. बाय प्रोडक्ट विल बी OH मायनस. बाय प्रोडक्ट काय असेल? OH मायनस. OH मायनस. NH4 प्लस काय भेटतो? NH4OH H3O. हे पण ॲक्यू लिहायचं, सगळ्यांना ॲक्यू लिहायचा. ॲक्वियस असतो, हे ॲक्वियस मीडियामध्ये असतो. तर HCN भेटला आणि काय भेटला? OH मायनस भेटला. HCN भेटला आणि काय भेटला? OH मायनस. हां बघा आता, बेस जास्त आहे का मोठा ॲसिड जास्त आहे? बेस जास्त आहे. मोठा. मोठा कोण आहे? बेस ग्रेटर आहे. जो ग्रेटर असतो तुम्हाला माहित आहे, जो ग्रेटर असतो, जो ग्रेटर म्हणजे स्ट्रॉंगर. ग्रेटर म्हणजे स्ट्रॉंगर. आणि स्ट्रॉंगर कसा आयोनाइज होतो? कंप्लीट आयोनाइज होतो स्ट्रॉंगर. तर कोण स्ट्रॉंगर आहे याच्यात? Kb ची किंमत जी आहे ती काय? स्ट्रॉंगर आहे. बेस म्हणजे बेस स्ट्रॉंगर आहे. नाही, कोण स्ट्रॉंगर आहे बघा याच्यात? Kb ची व्हॅल्यू किती आहे? -5 आणि -10. -10 कोणाची आहे? ॲसिड असला तर काय असतो? K. तर कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? जी व्हॅल्यू जास्त असते ती व्हॅल्यू काय असते? मोठी व्हॅल्यू छोटी असते, राईट. ही छोटी व्हॅल्यू काय? मोठी आहे ना, बरोबर आहे. मग ही छोटी व्हॅल्यू मोठी असल्यावर Kb मोठा आहे. Kb मोठा आहे म्हणजे NH4OH, हे NH4OH काय होतो? डिसोशिएट जास्त होऊन जातो. NH4OH. हे NH4 आयन कोणापासून आले? हे NH4 जास्त आहे. लक्ष द्या इकडं. NH4 कसा आहे? स्ट्रॉंग आहे. का? Kb ची किंमत कशी आहे याची? मोठी आहे. ज्याची Kb ची किंमत मोठी असते, हे लक्षात ठेवायचं. ज्याची Kb ची किंमत मोठी असते तो काय होतो? तुम्हाला माहिती आहे आता, तो स्ट्रॉंग असतो. आणि स्ट्रॉंग असले की डिसोशिएट कसा होतो? स्ट्रॉंग असला तर डिसोशिएट कसा होतो? स्ट्रॉंग असला तर डिसोशिएट
कम्प्लिटली होतो, माहिती आहे तुम्हाला? हा, व्हेरी गुड, कम्प्लिटली. स्ट्रॉंग असेल तर डिसोशिएट कम्प्लिटली, म्हणजे हे डिसोशिएट होऊन जाते पूर्ण, कम्प्लीट डिसोशिएट होते. आणि हे कसं होते आता? HCN काय? याच्यातला HCN जो आहे तो काय? वीक ऍसिड आहे. तर हा वीक ऍसिड डिसोशिएट होईल. कसा डिसोशिएट होईल? इट डिसोशिएट स्लाइटली. इट डिसोशिएट कसा होतो? स्मॉल एक्सटेंट और स्लाइटली, कमी डिसोशिएट होतो, स्लाइटली. त्यामुळे OH मायनस आयन, OH मायनस आयन काय असतील? मोर असेल. OH minus ion increases किंवा OH minus ion will be more. कंप्लीट डिसोशिएट झाला तर काहीच नसते, ऍसिड बी नसते, बेस बी नसते, कंप्लीट डिसोशिएट झाला तर. आणि वीक ऍसिड कसा डिसोशिएट होतो? लेस होतो. वीक ऍसिड लेस डिसोशिएट झाल्याने काय होतो? OH मायनस आयन याचे प्रोड्यूस्ड राहतात तसेच. OH मायनस आयन विल बी ॲज इट इज. आणि हे OH मायनस आयन्स मोर असल्याने काय होते? OH मायनस आयन्स मोर असल्याने काय होते? आता ऍसिड होते का बेस होते? OH मायनस मोर असेल तर बेसिक असते ना. आता अल्कलाइन, त्यालाच काय म्हणतो आपण? अल्कलाइन, राईट? तर हे सोल्युशन आता कसं बनून जाते? मोर असल्यामुळे इट विल बी अल्कलाइन. इट विल बी अल्कलाइन. लक्षात आलं आता? तरी दुसरी प्रकार पाहिली आपण याच्यातलं सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस मध्ये कोणती पाहिली? Kb ग्रेटर असेल जेव्हा Ka पेक्षा. हे दोन्ही लक्षात ठेवा, तिसरं आपोआप तुम्हाला कळून जाते बघा. ठीक आहे, थांबूया आज आपण. समजले हे दोन साल्ट? समजले दोन्ही साल्ट? ओके, येस, वी विल स्टॉप हियर टुडे. लेफ्ट करा आता वन बाय वन. हा, येस, ओके, लेफ्ट नाउ वन बाय वन.